नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीच्या अनुषंगाने काही जीकेचे व चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, नुकतेच रामसर यादीत समाविष्ट झालेले तवा जलाशय हे कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर ती आहे भोपाळ. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरू केली आहे आणि 2045 पर्यंत मंगळावर उतरण्याची योजना आखली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 5 आहे, दहशतवाद विरोधी भारत जपान संयुक्त कार्यगटाची 6वी बैठक कोठे झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 6 आहे, मतदानाच्या शाईसाठी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिल्वर नायट्रेट. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7 आहे, मनू भाकर या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा. आणि याने मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक जिंकलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8 आहे, स्वप्नील कुसळे हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या देशाने एक रॉयल नेव्ही जहाजावर आणि दुसरी लहान जेट विमानात 2 वेगळ्या क्वांटम नेव्हिगेशन चाचण्या केल्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, UK. प्रश्न क्रमांक 10 आहे, आफ्रिकन देशाने 18 वर्षाखालील मुलांच्या विवाहावर बंदी घालणारा कायदा संमत केला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिएर लिओन. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा 52 वर्षांनी पराभव केला? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणते गाव हे पहिले सौर ग्राम बनले आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, मण्याची वाडे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, पहिला ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राहुल गांधी. प्रश्न क्रमांक 14 आहे, कारगिल विजय दिनाचा कोणता महोत्सव यावर्षी साजरा करण्यात आला? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, रौप्य महोत्सव. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 15 आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, फ्रान्सकडे. प्रश्न क्रमांक 16 आहे, मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024 कोण ठरले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नंदिनी राजपूत. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॉप्युलर. प्रश्न क्रमांक 18 आहे, चिल्का सरोवर हे कोणत्या 2 नद्यांदरम्यान आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, महानदी व गोदावरीमध्ये. ह्या 2 दरम्यान ते चिल्का सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोपर्निकस यांनी. प्रश्न क्रमांक 20 आहे, आदिगुरु शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे नाव काय आहे?
कोणत्या नावाने ओळखला जातो मित्रांनो ते आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, स्टॅच्यू ऑफ वननेस. प्रश्न क्रमांक 21 आहे, आशिया महिला कप 2024 विजेता देश कोणता आहे? कोणी जिंकला आहे मित्रांनो? तर तो श्रीलंकाने जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकले? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, मनू भाकर यांनी. प्रश्न क्रमांक 23 आहे, पारसी धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अग्यारी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीची लागवड क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो सोलापूर चादरीसाठी. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, शिवसागर. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.